जोरदार एकनाथजी शिंदे साहेब एकदा जोरदार टाळ्या. अखंड अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचे लाडके आम्हा तुम्हा सगळ्यांचे दैवत आमचे रक्षाबंधनच्या दिवशी भगिनींना भेट देणारे आमचे महाराष्ट्राचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर आद्य क्रांतिकारक रायाजी ठाकर यांना विनम्र अभिवादन करतो. क्रांतीपुत्र बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करतो. आणि जागतिक दिनाच्या मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे आजच्या या जागतिक दिनाला उपस्थित एक भव्य रॅली या ठिकाणी काढली आणि या रॅलीमध्ये कुठेही जागा नव्हती, रस्त्यावरही नव्हती, बाल्कनीत पण नव्हती, टेरिसवर पण नव्हती, सगळीकडे माणसंच माणसं होती. आणि या आदिवासी बांधवांचा महाजनसागर पाहून खऱ्या अर्थाने मला वाटलं मी थोडा उशिरा आलो, अगोदर यायला पाहिजे होतं हा सगळा नजारा आणि तुमचं प्रेम पाहायला. पण जिल्ह्यात देखील अंबरनाथमध्ये कोर्टाचं उद्घाटन होतं. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोक आले होते आणि ते देखील काम महत्वाचं करून मी तुमचं दर्शन घ्यायला इथं आलो. आजच्या या जाहीर सभेला उपस्थित आपले जायंट किलर आमदार अमोल खताळजी, दुसरे आपले आमदार ज्याने प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा दिला आणि सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातला आमदार निवडून आला, ते आमदार विठ्ठलराव लंगेजी. डॉक्टर जालिंदर बोर तुमचे मार्गदर्शक आहेत. कमलाकर कोते, जगन देशमुख आपल्या आयोजकांमध्ये आहे ना त्यांचं नाव, बाळासाहेब बोर, सुशांत गजे, संजय वागचोरे, शर्मिला येवले, रोहिदास जाधव, जावेद जहागीरदार, सुभाष येवले, महेश देशमुख, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर. जेवढी नावं दिली ती सगळी वाचलेली आहेत मी, आता माझी काही चूक नाही त्याच्यामध्ये. आणि आज खऱ्या अर्थाने हे मोठं आयोजन केलं ते आदिवासी युवा सम्राट मारुती मेंगाळ, युवा हृदय सम्राट आहे ना बाबा, आहे ना, मजबूत आहे. आणि म्हणून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा उल्हास जल्लोष मोठा होता. गेल्या वर्षी देखील इथल्या लोकांनी मला सांगितलं की गेल्या वर्षी देखील अशीच रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती, परंतु तुम्हीच तुमच्या मागच्या वर्षाचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे आणि या वर्षी जागतिक आदिवासी दिन उत्साहात आपण साजरा केलेला. आणि म्हणून मी या ठिकाणी व्यासपीठावर असलेले उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, या सर्वांना मनापासून मी वंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो.
खरं म्हणजे मेंगाळ आपला मारुती याने प्रचंड मोठा उत्सव साजरा केला, पण गाडीतून येताना पण आणि रथातून येताना पण आणि त्याच्या भाषणामध्ये पण जगन देशमुख याचं नाव घ्यायला काय ते विसरले नाहीत. आणि ज्यांनी ज्यांनी याला यशस्वी केलं त्या सर्वांचे आभार मारुती मेंगाळ यांनी मानलं. खरा कार्यकर्ता कसा असतो हा मारुती मेंगाळ यांनी दाखवून दिलेला आहे. आणि आदिवासी समाजाच्या बद्दल किंबहुना इतर समाजाच्या बद्दल देखील त्याच्या भावना संवेदना त्यांनी दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून माझ्या लाडक्या आदिवासी बांधवांची भगिनींची ताकद पाहावी तर या अकोल्यात यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. इथं आदिवासी पण आहेत, इतर समाजाचेही आहेत, बहुजन समाज सगळा या ठिकाणी आज या सर्व क्रांतीवीरांना नमन करायला आलाय, वंदन करायला आलाय. आणि म्हणून मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. पंढरपूरला जसे लाखो वारकरी जातात, भक्तजनांची मांदियाळी असते, तशीच ही आदिवासींची मांदियाळी आज झाली आहे. इथं बहुजन समाजाची मांदियाळी या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून अकोला हा आजच्या दिवशी आदिवासींची पंढरी झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा शिल्पकार आमचा मारुती, तरुण ताज्या दमाचा एक युवक या ठिकाणी तुमचं नेतृत्व करतोय, याचा मला देखील सार्थ अभिमान आहे. आणि मगाशी मारुतीने जे जे काही सांगितलं, अरे बाबा मी उपमुख्यमंत्री तर आहेच, पण तुमच्या शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे, त्यामुळे तुम्हाला इतर कुणापासूनही त्रास होणार नाही, अडचण होणार नाही याची काळजी, याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून ती व्यवस्था देखील तुम्हाला झालेली पाहायला मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. शेवटी हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही आहे, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा सहकार्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्याला खोडा घालेल त्याला देखील व्यवस्थितपणे बाजूला केलं जाईल. कारण मला काम करणारा कार्यकर्ता आवडतो. काम करणारा म्हणून आपण बघता जेव्हा जेव्हा महापूर येतो, इर्शाळवाडीचं दुर्घटना होते, त्यावेळेस हा एकनाथ शिंदे स्वतः जातीने तिथं उभा राहतो, लोकांना मदत करतो, माझ्या लाडक्या बहिणींच्या भावांचे अश्रू पुसतो. आणि म्हणून मारुतीने सांगितलं कुठली ती वाडी, ते माळुंगे सोनाळवाडी या ठिकाणी जी जी काही कामं राहिलेली आहेत ती देखील आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. पुनर्वसनाचं जे काम आहे, कारण शेवटी ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी लँडस्लाइड होतोय, ज्या दरडी कोसळतात त्या ठिकाणच्या लोकांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे, ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने 9 ऑगस्ट आणि क्रांती दिन पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे. या रक्षाबंधनाचं पण मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या लाडक्या बहिणींनाही शुभेच्छा, ज्यांना लाडक्या भावांनाही राख्या बांधणार तुम्हालाही शुभेच्छा आणि क्रांती दिवसाच्या देखील शुभेच्छा. खरं म्हणजे या दिवशी महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चले जाओचा नारा दिला. युनोने हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आणि म्हणून
त्या ठिकाणी अकोले हे आदिवासींचं माहेरघर आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज जो काही जनसागर पाहिला, समाधान वाटलं, आनंद झाला. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की हे आदिवासी आपल्या काळ्या आईची लेकरं आहेत. आदिवासी दिन हा या आदिवासी समाजासाठी दसरा आणि दिवाळी आहे. आणि म्हणूनच आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन. या ठिकाणी आपण आज आपली संस्कृती, आपली परंपरा, तिथं देखील आपली कला दाखवली. संस्कृती, आपली परंपरा आणि आपला अभिमान आपलाच भाऊ आहे. आणि म्हणून आपली भूमी, आपला सन्मान हा मंत्र घेऊन या ठिकाणी आपण पुढे निघालेला आहात. त्यामुळे आपल्याला थांबवणारी जगामध्ये कोणती आता शक्ती नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणूनच मागासलेले आपले आदिवासी पाड्यांवर राहणारे या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, समाजाच्या बरोबरीने पुढे गेले पाहिजे. ही भूमिका आपल्या राज्य सरकारची पण आहे आणि केंद्र सरकारची पण आहे. आणि आदिवासी समाजाला सशक्त करण्याचा विडा संकल्प या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी उचललेला आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने देखील अनेक योजना आदिवासी समाजासाठी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून गेल्या 11 वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. देशाच्या बजेटमध्ये आदिवासी समाजासाठी 5 पट आर्थिक तरतूद वाढवण्याचं काम केंद्र सरकारने केलं. आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल घडवून टाकला. आदिवासींना कायम आदिवासीच ठेवलं पाहिजे हे काँग्रेसचं धोरण बदलून टाकलं आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी केलं. आदिवासी समाजाच्या आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम यांना या देशाचं राष्ट्रपती पद दिलं, जे सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपती पद कोण आहे तर आदिवासी आमची बहीण द्रौपदी मुर्मू मॅडम. हा इतिहास आहे. आणि म्हणून राष्ट्रपती म्हणून आपल्या आदिवासी मुर्मू ताईंच्या समोर देखील काँग्रेसने उमेदवार दिला, त्यांना देखील अपमानित केलं. परंतु क्रांतीवीर, क्रांतीपुत्र बिरसा मुंडा यांचा जन्म जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा होतो, तो देखील प्रधानमंत्री मोदीजींनी साजरा सुरू केला आदिवासी समाजाला या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी. आणि ब्रिटिशांविरुद्ध या आदिवासी लढवय्यांनी लढा दिला. हे कायम या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून हा आदिवासी गौरव दिन, जनजातीय गौरव दिन साजरा होऊ लागला. ही काळाची गरज होती. आणि म्हणून लोकसभेमध्ये संविधान बदलणार, आदिवासींचं आरक्षण जाणार, हे खोटं फेक नॅरेटिव्ह पसरून आदिवासी समाजाची दिशाभूल केली. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, पालकमंत्री सगळ्यांचं वाटप करून टाकलं. त्यांना वाटलं आता विधानसभा जिंकणार. कुणाला म्हणाले याला जेलमध्ये टाकतो, त्याला जेलमध्ये टाकतो, बर्फाच्या लादीवर झोपवतो, हे सगळं बोलले. परंतु माझ्या आदिवासी समाजाने, माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या लाडक्या भावांनी त्यांची सगळी 4 मुंड्या चित करून टाकले आणि त्यांना घरी पाठवून दिलं. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगतो, पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. परंतु या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली. ही मला सगळ्यात मोठी आहे.
आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आजचा दिवस अतिशय मोठा आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला शब्द देतो की शिवसेना कधीही या ठिकाणी आपल्या आदिवासी समाज लाडक्या बहिणींना पण सांगून ठेवतो. लाडकी बहीण योजना सुरू केली त्या विरोधक म्हणाले चुनावी जुमला आहे, हे खोटं आश्वासन आहे. परंतु एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांनी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. तुम्हाला मी सांगतो, कोणी किती काही म्हटलं, किती अफवा पसरवल्या विरोधकांनी, तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि आम्ही अनेक घोषणा केल्यात, वचनं दिलेली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही म्हणालोय. आणि म्हणून सांगतो, हे शब्द देणारं सरकार आहे, शब्द पाळणारं सरकार आहे. आणि म्हणून जे जे काही आम्ही बोललोय ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. कारण शेतकरी आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या निधीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोबदला, इतर योजना, शेतकरी सन्मान योजना 45,000 कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने वाटले शेतकऱ्यांना. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असं झालं नव्हतं. आणि तुम्ही देखील भरभरून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला, आदिवासी समाजाने दिला, लाडक्या बहिणींनी दिला, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या माझ्या भावांनी. आणि 232 विधानसभेत 288 पैकी 232 आमदार तुम्ही निवडून दिले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला नव्हता. हा इतिहास तुम्ही घडवला. विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता एवढा आकडा देखील तुम्ही ठेवला नाही. म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. आमची जबाबदारी आहे. आम्ही गोरगरीब जनतेसाठी आमचा जन्म झाला. सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही. पण या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो, तुम्हाला हजम होत नाही, तुम्हाला पोटात दुखतंय, पोटदुखी होते, रोज शिव्याशाप आरोप देता. परंतु हा एकनाथ शिंदे आरोपाला कामाने उत्तर देणार, टीकेने नाही कामाने उत्तर देणार. आणि म्हणूनच 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती तुम्ही झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दिली. मगाची मारुती म्हणाला की हे उठाव करणाऱ्यांचं तालुका आहे, बंड करण्याचं तालुका आहे. आणि म्हणूनच जेव्हा अन्याय झाला, जेव्हा शिवसेना जो काँग्रेसच्या जोकडात बांधायला घेतली, त्यावेळेस एकनाथ शिंदेने बंड केलं, उठाव केला. 2022 साली या राज्यातलं सरकार पलटवून टाकलं, उलटावून टाकलं, तख्ता पलट केला, टांगा पलटी, घोडे फरार. आणि या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनी भावांनी ते स्वीकारलं. एकनाथ शिंदे 80 जागा लढला, 60 जागा जिंकल्या आहे. माझे 2 आमदार इथं बसलेले आहे. आणि ज्याने आमच्यावर टीका केली, म्हणाले एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, त्यांनी 100 लढवून 20 आले. मी म्हणालो देवेंद्रजी आणि आम्ही दोघच मिळून, तेव्हा आम्ही दोघच होतो. पहिल्या भाषणात मी सांगितलं, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही म्हणता एकही निवडून देणार नाही, मी म्हणतोय एकही पडू देणार नाही. आणि 200 पार झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर शेती करायला हा एकनाथ शिंदे गावालाच जाईल. 232 आले ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज हा आदिवासी जो आहे,
आदिवासी जल जंगल जमीन याचा संरक्षण करतो, पर्यावरणाचं संरक्षण करतो या ठिकाणी. आणि म्हणून आदिवासी समाज जो आहे, आदिवासी समाज वाड्या पाड्यांवर राहणार आहे. मगाशी मारुती मेंगाळ यांनी सांगितलं, त्यांनी माझ्याकडे या ठिकाणी सांगितलं, खरं म्हणजे आदिवासी हा जंगल का राजा कोण आहे? जंगलाचा राजा हा आदिवासी आहे, हा भूमिपुत्र आहे. हा या ठिकाणी जंगलाचं रक्षण करतो, पर्यावरणाचं रक्षण करतो. त्यामुळे तुम्ही जे म्हटलंय की या ठिकाणी खरं म्हणजे तुम्हाला आरक्षण हे राज्यघटनेने दिले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या राज्यघटनेने दिलेलं आहे एससी आणि एसटीला. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ताटातलं काढण्याचं काम कधी सरकार करणार नाही. ज्या समाजाला आवश्यक आहे, ज्याला मिळालं पाहिजे, त्याला अधिकचं आरक्षण, वेगळ्या पद्धतीने आरक्षण देण्याचं सरकार धोरण घेऊ शकतं. परंतु तुमच्या ताटातलं काढून दुसऱ्याला देण्याचं काम सरकार कधी करणार नाही, केलं नाही. आणि मग आम्हाला सगळे समाजाला सोबत घेऊन जायचंय, पण कुठल्याही समाजावर अन्याय आम्हाला करायचा नाही, ही भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून आज तुम्ही मगाशी सांगितलं की 9 ऑगस्ट जागतिक स्तरावर या सणाचा दर्जा देऊन शासकीय सुट्टी जाहीर करा म्हणून सांगितलंय. पेसा कायदा आदिवासींच्या पारंपरिक अधिकारांना कायदेशीर मान्यता देण्याचा विषय केला आहे. महाराष्ट्रातल्या शासकीय आश्रमशाळा वर्ग 3 वर्ग 4 या कर्मचाऱ्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेले बाह्यस्त्रोत भरतीचे पत्र रद्द करून पूर्वीप्रमाणे करा, हा एक मुद्दा तुम्ही दिलेला आहे. महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या ताब्यात कसत असलेल्या वनजमिनी वनपट्टे त्यांच्या नावावर झाले पाहिजे, ही एक मागणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पेसा अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी यांचं मानधन वाढवावं, मानधन तत्वावर त्यांना नियुक्ती द्यावी. माळुंगे सोंगाळवाडीचं तर मी बोललेलो आहे. हे सर्व जे काही निवेदन आहे या बाबतीमध्ये मी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित सर्व लोक यांच्याशी चर्चा करून यावर देखील आपण निर्णय घेऊ. सरकार सकारात्मक आहे, सरकार या ठिकाणी तुमच्या बाजूचं आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण. सर्वसामान्यांना 2 स्मारक आहेत, राघोजी भांगरे आणि राया ठाकर या दोघांचे जे स्मारक आहे, हे मारुतीचं म्हणणं आहे ते त्याचं स्मारकाचं सुशोभीकरण करायला पाहिजे. त्याला जेवढे पैसे लागतील ते देण्याचं काम आपलं सरकार करेल, तिथं कुठेही पैसे कमी पडणार. मी मुख्यमंत्री असताना 2000 कोटी रुपये या मतदारसंघात या तालुक्याला देणार आहे एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी हे तर आपले क्रांती सूर्य आहे. खरं म्हणजे हे आपले स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांचं उचित स्मारक झालं पाहिजे, ही सरकारची भूमिका. आणि म्हणून तिथेही कुठेही सरकार मागे राहणार नाही. आणि जे जे काही आपण मला निवेदनं दिलेली आहेत, ही कुठं आणखी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जन्मदिना ठिकाणी जन्मभूमीत तिरंगा ध्वजारोहण होण्यासंदर्भात देखील एक मागणी केलेली आहे. खरं म्हणजे हा अभिमान आहे. सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे क्रांतीवीर राघोजी भांगरे सारखे क्रांतीवीर यांच्यामुळे आपण आज सगळे सण उत्सव साजरे करतो. आणि म्हणून तिरंगा हा फडकलाच पाहिजे, अभिमानाने फडकला पाहिजे. यासाठी जे जे काही करायचं ते आपण करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज आपण जे काही मारुती मेंगाळ, तुम्ही आपल्या सर्व लोकांनी जे काही आयोजन या ठिकाणी केलंय, हे अद्भुत आयोजन आहे, अतिशय भव्य दिव्य आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी तुमचाच रेकॉर्ड तुम्हीच मोडू शकता, दुसरा तिसरा कोणी मोडू शकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण मगाशी सांगितलं, जल जंगल जमीन पर्यावरणाचं रक्षण करणारा हा आदिवासी आहे. आदिवासी हमारा गर्व है,
आदिवासी हमारा गर्व है, आदिवासी हमारी शान है, आदिवासी ही इस देश का स्वाभिमान है. आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या लाडक्या बहिणींना परत एकदा रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा देतो. काळजी करू नका, तुमचा लाडका भाऊ तुमच्या सोबत आहे. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, हे पुन्हा एकदा सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय आदिवासी. धन्यवाद. यानंतर आभार मानण्यासाठी मी माननीय शर्मिलाताई येवले आपणास विनंती करतो.